Good morning, all of you. In this lecture, we will see our problem number 2. From the following balance sheet, prepare vertical balance sheet which is suitable for analysis and calculate trend percentage, taking 2013 as a base year. Okay, so balance sheet दिलेली आहे तुम्हाला 31st December. शेअर कॅपिटल 2015, 2014, 2013. ओके, सो प्रॉब्लेम मध्ये मात्र देताना तुम्हाला इयरचा सिक्वेन्स वेगळा दिलेला आहे. 2015 फर्स्ट दिलेला आहे, 2014 अँड देन 2013. पण आपण काय लर्न केलेलं आहे, जे लास्ट इयर असणार आहे दिस इज द बेस इयर, राईट. तेच काय असणार आहे तर बेस इयर असेल. म्हणजे इथे जरी तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये 2013 बेस इयर कन्सिडर करा असं दिलं नसतं तरी सुद्धा आपण काय केलं असतं 2013च कन्सिडर केलं असतं बिकॉज दिस इज द लास्ट इयर. ओके, शेअर कॅपिटल, रिझर्व्ह अँड सरप्लस, सिक्युअर्ड लोन, अनसिक्युअर्ड लोन, करंट लायबिलिटी. ओके, दीज आर लायबिलिटी. फिक्स्ड असेट दिलेले आहेत, इन्व्हेस्टमेंट आहे, स्टॉक आहे, डेटर्स आहे अँड कॅश आहे. ओके, सो सॉल्व करायला घेऊया आपण. पॉइंट नंबर ए, सोर्सेस ऑफ फंड. हेडिंग द्या आणि सेम टाइमला तुम्ही सॉल्व करायला घ्या. सोर्सेस ऑफ फंड. सोर्सेस ऑफ फंड मध्ये आपण काय सांगितलेलं आहे, 3 पार्ट येतात. कॅपिटल, रिझर्व्ह अँड लोन. ओके, पॉइंट नंबर फर्स्ट, कॅपिटल. कॅपिटल काय दिलेले आहे बघा, डायरेक्टली दिलेले आहे शेअर कॅपिटल. सो शेअर कॅपिटल पुटअप करा. शेअर कॅपिटल अमाऊंट किती आहे सांगा. शेअर कॅपिटलची इयर व्यवस्थित बघून सांगा. आधी 2013 ची अमाऊंट येईल, देन 2014, देन 2015. ओके, 2013 किती आहे, 50,000. तीनों की भी 50,000 है. राइट, 50,000, 50,000, 50,000. and 50,000. Then point number 2, reserve and surplus. किती अमाउंट सांगा. एक मिनिट. 10,000. एक मिनिट, सगळे ऍड होतात सारखे. 10,000. 2014 की भी 10,000. फर्स्ट किती आहे, रिझर्व्ह 10,000. देन सेकंड इयर 10,000, राईट. अँड थर्ड इयर 5,000. 5,000. 5,000. इथे तुम्ही काय करू शकता, टोटल पण करू शकता, कारण हे काय आहे तर ओन फंड म्हणू शकतो आपण याला. ओके, ह्याला आणखी एक दुसरं नाव दिलेलं आहे. जेव्हा कॅपिटलची आणि रिझर्व्हची तुम्ही टोटल करता तो असणार आहे तुमचा ओन फंड. आणि त्याच्यानंतर थर्ड पॉइंट येईल लोन फंड. टोटल करून घेतलात तरी चालेल, नाही घेतलात तरी चालेल. टोटल करूया आपण. 50 प्लस 10, टोटल किती येईल. फर्स्ट कॉलम 60,000, देन 60,000 and 55,000, right? ओके, त्याला हेडिंग द्या ओन फंड. ओन फंड्स.
Then point number 3, loan fund. लोन फंड मध्ये काय दिलेले आहेत बघूया आपण. लोन फंड मध्ये आहे अनसिक्युअर्ड लोन अँड सिक्युअर्ड लोन. ओके, सो पुटअप करा वन बाय वन. सिक्युअर्ड लोन अमाउंट किती आहे सिक्युअर्ड लोनची? 5,000. Then 5,000 5,000, 5,000 3,000, 3,000. बाकी स्टुडंटचे आवाज येत नाहीये 1000. सगळे. हा, देन अनसिक्युअर्ड लोन. अनसिक्युअर्ड लोन. अनसिक्युअर्ड लोन 6,000. 6,000, 6,000. 6,000. 6,000. Dash. dash, सेकंड कॉलम मध्ये डॅश आहे ना. oh, कॉलम 2,000. आणि थर्ड कॉलम 2,000, 1,000. Third and 2,000. आता लोन फंडची टोटल करून घ्या किती येते बघा. लोन फंडची टोटल करा. 5,000 प्लस 6,000 11,000. 11,000, 5,000 and third 5,000 11,000. 5,000, and 5,000. Good. 5,000 and third column also 5,000. Okay, loan funds. Then find out capital employed. Okay, आता आपण काय करतो, capital employed find out करतो. So capital employed means loan fund plus own fund. Okay, ते एक नंबरिंग दिला तरी चालेल. नंबर फर्स्ट, नंबर 2. Then capital employed into bracket first plus 2. ओके, किती येईल बघा टोटल. 71. 60 plus 11,000 71,000. गुड. फर्स्ट कॉलम. सेकंड कॉलमची किती आली टोटल? 60 plus 65. 65. 5,000. व्हेरी गुड. देन थर्ड 60. कॉलम. 60,000. 60,000, 60,000. लास्ट कॉलम 60,000. 60,000. ओके, सो हायलाइट करून घेऊ आपण कॅपिटल एम्प्लॉयड. ओके, ए पार्ट आपला कंप्लीट झाला. बी पार्ट मध्ये या. बी पार्ट मध्ये आपल्याला काय करायचं आहे, ऍप्लिकेशन ऑफ फंड कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, मॅम आवाज ब्रेक होते. आवाज ब्रेक होते. आज नेटवर्क थोडा वीक आहे ना, नेटवर्क इश्यू. ऍप्लिकेशन ऑफ फंड्स. ऍप्लिकेशन ऑफ फंड्स मध्ये आपण काय लर्न केलं होतं, तीन पार्ट येणार आहेत. फिक्स्ड असेट, इन्व्हेस्टमेंट अँड वर्किंग कॅपिटल. ओके, सो फर्स्ट पॉइंट पुट अप करा, फिक्स्ड कॅपिटल. फिक्स्ड कॅपिटल डिरेक्टली दिलेला आहे का? येस. सो फिक्स्ड कॅपिटलची अमाउंट सांगा वन बाय वन. फिक्स्ड कॅपिटलची अमाउंट सांगा फटाफट. 50,000. 10,000. 50,000, फर्स्ट कॉलम. सेकंड कॉलम 45,000. 5,000, 5,000. गुड. अँड थर्ड कॉलम 40,000, 40,000. Then point number 2, investment. इन्व्हेस्टमेंट तुम्हाला डायरेक्टली दिलेला आहे का? येस.
इन्व्हेस्टमेंट पण डिरेक्टली दिलेली आहे अमाऊंट. इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट किती आहे बघा. फर्स्ट कॉलम 10,000, 10,000, 10,000, देन सेकंड कॉलम 7,500, 7,500 7,500, and last column 5,000. 5,000. 5,000. Okay. सो याची टोटल केली तरी चालेल, नाही केली तरी चालेल. ह्याच्या टोटलला आपण टोटल फिक्स्ड कॅपिटल असं हेडिंग देतो. ओके, म्हणजे पॉइंट नंबर फर्स्ट, पॉइंट नंबर 2. टोटल करा. 50 प्लस 10 60,000. 60,000, Then 45 plus 7,500 52,500, 52,500. Then 40 500, plus 5 45,000. 45,000. Then total fixed asset. ओके, टोटल फिक्स्ड असेट मिळाले तुम्हाला. Then point number 3, it's very important thing. ओके, जो आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. थोडासा डिटेल हेडिंग द्या. वर्किंग कॅपिटल. वर्किंग कॅपिटल. वर्किंग कॅपिटल मध्ये ए पॉइंट स्मॉल ए करंट असेट. करंट असेट्स. करंट असेट्स तुम्हाला 1 बाय 1 दिलेले आहेत. काय आहेत बघा करंट असेट. फर्स्ट आहे कॅश. देन कॅशची अमाऊंट सांगा. 3,000, 3,000, किती आले. 2,500. 3,000, 3,000. देन एक मिनिट, सेकंड इथेच पुटअप करते मी. 3,000, आणखी काय आहे. डेटर्स. डेटर्सची अमाऊंट किती आहे. आधी मला कॅशचे सांगा. 3,000 फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम 2,500, Third column 300. 3,000. 2,500 and then third column 3,000. Right? 3,000. हा. डेटर्स सांगा. डेटर्सची अमाऊंट किती आहे. 7,000, 7,000, 7,000. Then 9,000, 9,000, 9,000. Then 10,000, 10,000. गुड. आणखी काही 10,000, करंट असेट. करंट असेट स्टॉक. ओके, स्टॉक पुटअप करा. स्टॉकची अमाऊंट 5,000, 5,000 फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम 6,000, 6,000. 6,000, हा, and third column 7,000, 6,000, 7,000 ना. 7,000, ओके. सो टोटल करंट असेट कॅल्क्युलेट करावे लागतील तुम्हाला. कॅल्क्युलेट करा. टोटल करंट असेट किती येत आहेत बघा. 7,000 प्लस 3,000 प्लस 5,000 15,000, किती आले. 15,000, 15,000. 15,000, ओके, फर्स्ट कॉलम. सेकंड कॉलम 17,000, 17,500, 17,500. 500, 500, ओके, and last column 20,000, 20,000. गुड. ओके, इथे हेडिंग द्या टोटल करंट असेट. टोटल करंट असेट्स. देन आता आपण काय करणार. लेस करंट लायबिलिटी. एक मिनिट.
कंटिन्यू करा तुम्ही तोपर्यंत. लेस करंट लायबिलिटी, पॉइंट नंबर बी. लेस करंट लायबिलिटी. ओके. करंट लायबिलिटी मध्ये काय दिलेले आहे? करंट लायबिलिटी डिरेक्टली दिली आहे का? Yes. ओके. सो करंट लायबिलिटी डायरेक्ट अमाउंट आहे. अमाउंट सांगा करंट लायबिलिटीची किती आहे? 4,000, 5,000, 5,000, फर्स्ट कॉलम. ओके. सेकंड कॉलम. 5,000, कंटिन्यू करा. Okay, current liability 4,000. Then next 5,000. 5,000. Okay, then 5,000. 5,000. Okay. So current liability ची काही टोटल सेपरेट करायची गरज नाहीये, कारण एकच आपल्याला आयटम दिलेला आहे. टोटल करंट लायबिलिटी तुम्ही इथे मेन्शन करू शकता. सो हेडिंग दॅट इट इज टोटल करंट लायबिलिटी. आपण काय करतो? करंट असेट मायनस करंट लायबिलिटी. वर्किंग कॅपिटल कॅल्क्युलेट करा. वर्किंग कॅपिटल दॅट मीन्स A मायनस B. किती येईल बघा? वर्किंग कॅपिटल 15,000 मायनस 4,000 11,000. 11,000. Then 17,500 minus 5,000 12,500. 12,500. Okay. Then 20,000 minus 5 15,000. 15,000. Right. So this is our total working capital. आणि आपण कॅपिटल एम्प्लॉयड आता फाइंड आउट करणार. कॅपिटल एम्प्लॉयड म्हणजे काय असणार आहे? टोटल फिक्स्ड असेट प्लस वर्किंग कॅपिटल. ओके. सो कॅपिटल एम्प्लॉयड कॅल्क्युलेट करा आणि टॅली होतोय का बघा. फर्स्ट कॉलम किती येणार? 70,000. देन सेकंड कॉलम 52,500 प्लस 12,500 किती आले? 65,000. 65,000. Okay, and last column 45,000 plus 15,000 60,000. 60,000. Capital employed. Is it clear? कोणाला काही डाऊट असेल तर विचारू शकता. No, ma'am. No, ma'am. सो आता ट्रेंड पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायला घ्या. वन बाय वन आपण कॅल्क्युलेट करू.
हॉरिझॉन्टली फक्त आपल्याला विचार करायचा आहे ट्रेंड पर्सेंटेज कॅल्क्युलेट करताना, राईट. सो आपण काय बघितलं होतं, करंट इयर डिवायडेड बाय बेस इयर इंटू 100. बेस इयर मध्ये सगळीकडे काय येणार आहे 100%. सो आधी आपण कुठे बेस इयर सगळीकडे 100%, 100%, 100%, 100%, 100, 100, 100. बेस इयरचा कॉलम सगळीकडे 100 असेल. ओके. देन सेकंड कॉलम कॅल्क्युलेट करू आपण आता. सेकंड कॉलम 50,000 डिवायडेड बाय 50,000 इंटू 100 म्हणजे फर्स्ट शेअर कॅपिटलचं सगळीकडे 100% येईल बिकॉज अमाऊंट सेम आहे. ओके. सेकंड इयर 10,000 प्लस 10,000 डिवायडेड बाय 10,000 इंटू 100 सेमच अमाऊंट येईल 100%. देन 2015 5,000 डिवायडेड बाय 10,000 इंटू 100 किती येणार मग 50%. ओके. देन नेक्स्ट 60,000 divided by 60 into 100, 100%. Then 55,000 divided by 60,000 into 100 किती येतील लास्ट इयरचे पर्सेंटेज? लास्ट इयरचे कॅल्क्युलेट करा किती येत आहेत बघा. 92. 91. आधी पॉइंट मध्ये 91. हा 91.67 समथिंग असतील ना. 666. हा 660.666 आहेत ना पुढे. सो एक कन्वर्ट होईल. देन नेक्स्ट 5,000 डिवायडेड बाय 5,000 100%. देन 3,000 डिवायडेड बाय 5,000 इंटू 100 किती आले? 3,000 divided by 5,000 into 100 60%. ओके. देन आता इथे अमाऊंट नाहीये त्यामुळे इथे सुद्धा पर्सेंटेज नील. ओके. तुम्ही डॅश मेन्शन करू शकता. देन 2,000 डिवायडेड बाय 6,000 into 100 33. किती आले? 3. 33. 33.3. आलं ना. सो 33.33%. राईट. हा नेक्स्ट 5,000 डिवायडेड बाय 11,000 इंटू 100 किती येणार? दोन्हीकडे सेम येतील, अमाऊंट सेम आहेत. कॅल्क्युलेट करा किती येतात बघा. 5,000 डिवायडेड बाय 11,000 इंटू 100 45. 45.45. 45. ओके. देन सेमच येतील, इथे अमाऊंट सुद्धा 5,000 आहे. दॅट इज बॅक. सो 45,000 45. देन कॅपिटल एम्प्लॉयड फर्स्ट 100%, सेकंड 65,000 डिवायडेड बाय 71,000 इंटू 100 कॅपिटल एम्प्लॉयड चे किती येत आहेत बघा. 91.5. 91.55. पॉइंट हे करू नका, पर्सेंटेज मध्ये आपण पॉइंट फार महत्वाचे असतात. हा 91.55 आणि पहिले दोन डिजिट आणि नंतरचे दोन डिजिट महत्वाचे असतात. देन नेक्स्ट 84.51. राईट. हा नेक्स्ट 45,000 ऍप्लिकेशन ऑफ फंड मध्ये या. बेस इयरचा आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केलेला आहे. सेकंड इयर मध्ये या. 45,000 डिवायडेड बाय 50,000 इंटू 100 किती येतील?
90,000. 90. 90,000. Sorry, 90% ना रे. 90. 90%. Oh, Then 40,000 divided by 50,000 into 100. Percentage किती येणार? 80%. 80%. हाँ. Then next 7,500 divided by 10,000 into 100 म्हणजे तुम्हाला सेकंड इयरचे मिळते. किती आले बघा? 7,500 divided by 10,000 किती येणार? 75. ओके. अँड सेम कॅल्क्युलेट करा थर्ड इयरचे.